नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नाही, तर सरकारची स्पष्ट भूमिका। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठा धक्का बसला आहे। सरकारने सध्या जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नसल्याचे आता स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे आता OPSच्या पुनर्स्थापनेची मागणी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना आता धक्का बसलेला आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का देणारी अपडेट समोर आली आहे। नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका आता दर्शविलेली आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केल्यास सरकारी तिजोरीवर मोठा आणि दीर्घकालीन आर्थिक भार पडू शकतो। त्यामुळे देशाची आर्थिक स्थिरता आणि भविष्यातील पेन्शन दायित्व लक्षात घेऊन पुन्हा OPS लागू करण्याबाबत सरकार सध्या तयार नसल्याचे अखेर सरकारने स्पष्ट केले आहे। तर याशिवाय NPS मधील जमा निधी आणि OPS मध्ये कसा हस्तांतरित करायचा हा देखील मोठा कायदेशीर आणि आर्थिक प्रश्न आहे, असाही प्रश्न सरकारने केलेला आहे। मग कर्मचाऱ्यांच्या मागणीचे काय? तर सरकारी कर्मचारी आणि विविध कर्मचारी संघटना अनेक वर्षापासून OPS रिस्टोरेशन, निश्चित पेन्शन आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेची मागणी करत आहे। मात्र सरकारच्या सध्याच्या भूमिकेनुसार OPS पुनर्स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही हे स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सध्या उपलब्ध असलेल्या NPS आणि UPSच्या पर्यायामधून आपल्या निवृत्तीच्या नियोजनाचा विचार आता करावा लागणार आहे।